हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो
पाहता गोवळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे पाहता गोवळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे पाहता गोवळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे खायतांचे उष्टावळे करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान आले जावे दाही धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई धावे धावे गाई धावे वळत मागे गाई धावे वळत मागे गाई धावे वळत मागे गाई करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे हा ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला एके ठाई काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला एके ठाई काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला एके ठाई काला तुका म्हणे भावी काला एके ठाई काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान ठोकार घुमाये
खाये त्याची उष्टावणी खाये त्याची उष्टावणी करती नामाचे चिंतन चिंतन करती नामाचे चिंतन चिंतन करते नामाचे चिंतन चिंतन करते नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे गडी कान्होबाचे ध्यान करीते नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान
पुढे सरकून घ्या बरं साहेब. सरका पुढे सरका. पुरुष वर्ग सरका पुढे. सरका पुढे. पाहता गुवडी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आले द्यावे डाये आले द्यावे डाये धावे वळत्या मागे गाई करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एक ठाई काला एक ठाई काला तुका मने भावी काला करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान देवादिदेवा जगत्रय जेवा देवा जगत्रय देवा देवा जगत्रय देवा देवा जगत्रय देवा केशवा विनंती परे केशवा विनंती माझी परे केशवा विनंती माझी जीवान तुझे वर्ण गुण माझी तुझे वरी गुण तुझे वरी गुण प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका येऊन तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुत्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निरंतराना हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेरो देवादी देव झालो तुम्हाला स्वामी तुकया शारदिंदु समाकेरे परब्रह्म स्वरूपिणी वासर पीठ निलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पाहता गुवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षड्गुण ऐश्वर्यादेश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके डळीवळा भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज
तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र वर्णन करतायत. विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याने मनुष्यराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने परमपूज्यने वैकुंठवासी मोठी बाबा, वैकुंठवासी नतुसिंग बाबा, वैकुंठवासी मुरलीधर महाराजांच्या आशीर्वादाने नेतृत्वाने आपले ह्या श्री क्षेत्र मितावली गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील आजची ही सांगतेची काल्याची कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळांकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहात. खरं तर कार्यक्रमाला ज्याच्यामुळे रंग देवत आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात मला वाटतं आदरणीय आमचे परममित्र भजन सम्राट विश्वनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट आमचे अनिल महाराज उपस्थित आहेत. गोपाल महाराज आहेत आपल्या गावातील भूमिपुत्र अधिकरून परिसरातील सगळेच टाळकरी मंडळी. मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिकी आमचे पांडुरंग महाराज विनेकरी आबासुद्धा उपस्थित आहेत. परिसरातील सगळेच ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी समोर बसलेले ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण केली, ज्यांच्याकडे व्यासपीठ नेतृत्व होतं भागवत कथेचं, आपले हरिभक्त पारायण गुरुवारी आमचे बबनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण आमचे रवी महाराजसुद्धा उपस्थित आहेत. अगदी गोड नियोजन ते जे आहेत महाराज हरिभक्त पारायण ज्यांच्याकडून आज मला वाटतं रव्याची पंगत आहे ना, हा शिर्याची रव्याची एकच शिर्याची पंगत ज्यांच्याकडून हरिभक्त पारायण आमचे चंपालाल जयसिंग पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. हां, जोरदार म्हटली की जोरदारच टाळी वाजली पाहिजे आहे का नाही. म्हणजे आपल्या मराठी भाषेला आता काहीतरी मिळालं ना अभिजात, म्हणजे बघा ना काहीतरी आपल्या म्हणजे मराठी भाषेचा आपण आदर्श घेतला पाहिजे. जोरदार म्हटले की जोरदारच, जोरदारचा शब्द अर्थ कळत असेल ना तुम्हाला आहे का नाही. जोरदार म्हटले की जोरदारच टाळी वाजली पाहिजे, पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. वा वा. या ठिकाणी खरं तर आजचे कीर्तनाचे सेवेकरी सुद्धा हरिभक्त पारायण शिवाजी गोविंदा पाटील आणि हरिभक्त पारायण सोपान भाऊराव पाटील यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. बरं, अन्नदात्यांसाठी आणि कीर्तनाच्या सेवेसाठी अगदी गोड नियोजने महाराज. ऐका, आजची आपली ही काल्याची कीर्तनाची सेवा, सांगतेची कीर्तनाची सेवा अनेक वर्षापासून आपली ही परंपरा चालू आहे. आजचा आपला हा काल्याचा दिवस आहे. पहिल्यांदा खरं तर त्याच अनुषंगाने आपण अभंगसुद्धा निवडलेला आहे. बरं, आजच्या अभंगामध्ये सुद्धा 3 प्रश्न आहेत महाराज, पण पहिल्या चरणात 3 प्रश्न आहेत. कोणते कोणते प्रश्न आहेत लक्षपूर्वक ऐका. पहिल्या चरणात असे प्रश्न की काल्याचं कीर्तन हे शेवटच्या दिवशी का करावं. दुसरा प्रश्न असा आहे काल्याचं कीर्तन दुपारी का करावं. आणि तिसरा प्रश्न असा आहे महाराज काल्याचं कीर्तन करत असताना भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्रच का सांगावं. एवढे 3 प्रश्न कळाले की अभंगाचं पहिलं चरण. तर ऐका लक्षपूर्वक. पहिला प्रश्न असा आहे काल्याचं कीर्तन शेवटी का करावं. बरं, तुम्ही एवढ्या दिवसापासून परंपरा चालू ठेवलेली, समजा तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीच काला केला असता, पुन्हा सप्ताह सुरू केला असता, जमलं नसतं महाराज रवी महाराज. का हो महाराज, एवढ्या दिवसापासून आपली ही परंपरा चालू आहे, नेमका हा काला शेवटीच का केला जातो. याचं फार गोड उत्तर आहे दादा. काला म्हणजे परिपूर्णतेचा दिवस. बरं का, परिपूर्णतेचा दिवस असल्यामुळे काला हा शेवटीच करावा लागतो. तुमच्या लक्षात येण्याकरता ज्ञानोबारायांच्या ग्रंथातील एक उदाहरण देतो की देवळाची या कामा कळसू. एखाद्या मंदिराचं बांधकाम करायचे आपल्याला, मंदिरासाठी आपण पाया खोदला, भिंती उभे राहिला, सुंदर स्लॅब पडला, फरशी बसवली, रंगकाम केलं, मंदिरात मूर्ती स्थापनाही झाली. मितावलेकर झाली का मंदिराची पूर्णता. बोला. नाही. मंदिराची परिपूर्णता कधी होते. जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत मंदिराची परिपूर्णता होत नाही, मंदिर पूर्ण होत नाही. तसं काला म्हटला, जोपर्यंत सप्ताहात काला होत नाही, सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या किंवा महिन्याचा असू द्या, जोपर्यंत काला होत नाही सप्ताह तोपर्यंत सप्ताह परिपूर्णतेला जात नाही. म्हणून काला हा शेवटी करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रश्न असा आहे काल्याचं कीर्तन दुपारी का करावं. कारण भगवान कृष्ण कन्हैयाने तो काला दुपारी केलाय महाराज वाळवंटात. म्हणून भगवान ते आपण वारकरी संप्रदाय त्याची प्रतिकारक बुद्धी वापरतो, काला दुपारी केला जातो. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न,
काल्याचं कीर्तन करत असताना भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्रच का सांगावं. आज रामप्रभू सांगता येत नाही, हनुमंतराय सांगता येत नाही, पांडुरंग परमात्मा सांगता येत नाही, दुसरा देव सांगताच येत नाही. हो, याचं कारण काय? याचं कारण असं आहे, काला म्हणजे परिपूर्णतेचा दिवस आणि ह्या विश्वामध्ये या जगामध्ये परिपूर्णतम देव फक्त भगवान कृष्ण आहे दादा. भगवान कृष्ण कन्हैयासारखा परिपूर्णतम देव नाहीच. किती परिपूर्णतम आहे का? एवढा परिपूर्णतम आहे ना, ज्यावेळेस यशोदा मातेकडे त्या गवळणी गाराणे घेऊन येत होत्या, महाराज सांगणार ते पुढं मी. गवळणी गाराणे घेऊन येत होत्या ना, त्या गाराणे घेऊन येणाऱ्या गवळणीपैकी एक म्हातारी गवळणी यशोदा मातेकडे आली. यशोदा मातेला म्हणते, हे बाई बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. 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 याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, मै पत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड 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 वाटे. अगं यशोदे, याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, मै पत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. अगं यशोदे, अगं तुझ्या पोराच्या जर खोड्या सांगायच्या ठरला ना, समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणी आणि पृथ्वीचा कागद आणि अभ्यासाची देवता सरस्वती माता जरी लिहायला बसली ना, तर या भगवान कृष्ण कन्हैयाचं तुझ्या कानाचं चरित्र पूर्ण होणार नाही, किंवा खोड्या पूर्ण होणार नाही. एवढा परिपूर्णतम देव आहे आणि एवढा परिपूर्णतम देव असल्यामुळे त्याचंच वर्णन आज आपल्या काल्याच्या दिवशी करावं लागतं. मग महाराज तुम्हीच म्हणाल की का हो, त्या भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र, समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद, अभ्यासाची देवता सरस्वती माता जरी लिहायला बसली तरी होऊ शकत नाही. तुम्ही सांगतायत, मग त्या भगवान कन्हैयाचं चरित्र नेमकं कुठलं गावं? चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. हे चरित्राचे उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे. भगवान कृष्ण कन्हैयाने जे गोकुळामध्ये चरित्र केले महाराज, ते चरित्र वर्णन करावं. महाराज मग ते चरित्र छोटंसं नाही ना. येदसे चरित्र केले नारायणे, राखता गोदने राखीत आहे, असं अलौकिक चरित्र आहे महाराज. एवढं मोठं चरित्र आहे. मग महाराज त्या चरित्राचे प्रघात आहे, ते प्रकार आहेत, अनेक प्रकारचं चरित्र आहे. नेमकं कुठलं वर्णन करावं सांगा ना बाबा. त्यावेळेस अभंगाच्या पहिल्या चरणात उत्तर आहे. पाता गोवाळी बाबा गोड. पाता गोवाळी, 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 पाता
वाजली पाहिजे हां. त्यांनी गोड चाल गायली की तुम्ही गोड टाळी वाजली पाहिजे. म्हणजे तेवढ्यात आपल्याला स्फुरण मिळतं, आनंद मिळतो आहे का नाही. त्या गोष्टीमध्ये टाळी वाजली पाहिजे. गोड गातायत महाराज. पाहता गोबळी खाये त्यांची उष्टाबळी. महाराज मग कोणतं चरित्र वर्णन करावं. तुकोबाराय म्हणतात गोवळी चरित्र वर्णन करावं. गोवळी चरित्र म्हणजे काय दादा ऐका बरं लक्षपूर्वक. गोवळी चरित्र म्हणजे काय. गोवळी चरित्र म्हणजे गोवळी चरित्र याला म्हणतात अतिशय सर्वसामान्य गोपाळ, गायींच्या धारा काढणारे गोपाळ, गायींचा सांभाळ करणारे गोपाळ, शेतकरी कुटुंबामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले गोपाळ. पण आजच्या अभंगातील चरित्र काय सांगतं की त्यांच्या सर्वसामान्य गोपाळांच्या ताटातलं संपूर्ण विश्वाचा मालक उष्ट खातो. याला म्हणतात गोवळी चरित्र. भगवान परमात्म्याने सर्वसामान्य गोपाळांच्या ताटातलं उष्ट खावं. सांगा ना मला मितावलीकर. संपूर्ण विश्वाचा मालक सर्वसामान्य गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो याचा अर्थ होतो काय. याचा अर्थ असा होतो की त्या गोपाळने देवाला जिंकलं होतं महाराज. आणि देव जिंकता आला पाहिजे. देव कसा जिंकला जातो. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवेत झाले एक चित्त तरी भमूत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण. भावतत्वानं प्रेमतत्वानं देवाला जिंकलं जातं दादा. अहो देव जिंकणं कशाला म्हणतात ऐका बरं. माता माऊल्या बहुसंख्येने उपस्थित आहात तुम्ही. देव जिंकणं कशाला म्हणतात ऐका. देव जिंकणं याला म्हणतात की शबरी माता कधीच चालत चालत रामप्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले नाही. ऐकताय. देव जिंकणं कशाला म्हणतात. शबरी माता रामप्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला चालत चालत गेले नाही. देव जिंकणं याला म्हणतात की अयोध्येच्या रामाला चालत चालत तिच्या झोपडीत जावं लागलं. हं एक सांगतो मितावलीकर, तुम्हाला मला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही. तुकोबाराय कुठल्या मंदिरात गेले नाही. कधी भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, घोरड्यावर. संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या तुकोबारायांना डोंगरावरती भेटण्याकरता जायचं आहे. एक सांगतो दादा तुम्हाला मलाही देव जिंकता येईल. आपल्याला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही हो. आपली भक्ती शबरी मातेसारखी असली पाहिजे. आपली भक्ती तुकोबारायांसारखी असली पाहिजे. आपलं घरच मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे देव जिंकता आला पाहिजे. महाराज या गोपाळांनी देवाला जिंकलं होतं. त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं म्हणजे प्रेम किती करावं. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचून केशवानु नावडे. ओ किती प्रेम करावं ऐका. तुझी आना दादांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. ऐका ना
असे गाणारे असे वाजवणारे असले तर 4 तास कीर्तन करू शकतो आपण, पण राहिला 1च तास आपला काळजी नका करू. हां आहे का नाही. महाराज भगवान परमात्म्याला जिंकलं जातं. महाराज गोपाळांनी प्रेम केलं. ऐका बरं लक्षपूर्वक. गोपाळांनी प्रेम केलं. महाराज किती प्रेम करावं. जीवापेक्षा भगवान परमात्मा जास्त आवडत होता. महाराज या विश्वाच्या पाठीवर गवळणींसारखं गोपाळांसारखं प्रेम माझ्या भगवान कृष्ण परमात्म्यावर कोणीच केलं नाही. महाराज किती प्रेम करावं सांगू तुम्हाला. एवढं प्रेम करावं. भगवान परमात्म्याला सुद्धा त्या गोपाळांविषयीच करमत नव्हतं. महाराज आहे का नाही. गवळणी सुद्धा एवढं प्रेम केलं. महाराज राधेनं प्रेम केलं. मीराबाईनं प्रेम केलं. महाराज किती प्रेम करावं सांगू. अरे एखादं संकट आलं ना, त्या संकट काळातून सुद्धा मुक्त करावं माझ्या भगवान परमात्म्यानं. सांगू आता तुम्हाला एक प्रसंग सांगतो गोडे. एकदा तर भगवान राधेचं आणि भगवान कृष्ण कन्हैयाचं किती प्रेम होतं बरं. भक्ती कशी होती महाराज. भक्ती कशी केली पाहिजे हे राधेकडून शिकलं पाहिजे. ऐका एक प्रसंग सांगतो. एकदा भगवान कृष्ण परमात्म्याचे 8 पत्नी अनिल बाबा. 8ही पत्नींची चर्चा सुरू झाली. संवाद सुरू झाला त्यांच्यामध्ये. की काय सुरू झालं बबन बाबा. त्यांच्यामध्ये चर्चा अशी सुरू झाली की अलीकडं आपला बुवा उशिरा येतो म्हणे. लक्षात आलं. अलीकडं आपला महाराज आता उशिरा येतो. महाराज जातो कुठे. त्याच्यातलं एकीनं सांगितलं 8 पत्नींपैकी मला माहिती आहे आपला बुवा कुठं जातो म्हणले. सांग पटकन. तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही नव्हते तिथं. मी होतो तिथं. म्हणजे असं सत्यभामा म्हणले. हो सत्यभामा म्हणले मला माहिती आहे आपला बुवा कुठं जातो म्हणले. सांग पटकन. अगं मी माझ्या डोळ्याने पाहिलं. अगं ते सांग ना मग कुठं जातो आपला बुवा. म्हणले ऐक माझा आपला बुवा कुठं जातो उशिरा काय येतो घरी. मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. म्हटलं कुठं जातो. त्यावेळेस सत्यभामेने दिलेलं उत्तर ऐका. देखिलागे मायो यमुनेच्या तीरी देखिलागे माया यमुनेच्या तीरी हात खांद्यावर राधिकेचा लागे माया यमुनेच्या तीरी. मी पाहिलंय म्हणे आपला बुवा राधिकेच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होता. मी तावलीकर विचार केला 8ही पत्नीने. मग आपल्या बुवाला राधेनं पागल केलं का. मग आता राधेचाच काटा काढला पाहिजे म्हणले. काय केलं पाहिजे. 8ही पत्नींचा 8 विचार महाराज. मग असं केलं पाहिजे म्हणले गरम दूध केलं पाहिजे. गरम दूध केलं. मी तावलीकर एवढं गरम दूध त्या दुधात बोट घातलं तर बोटाची कातडी निघून जाईल बरं. एवढं गरम दूध राधेला बोलवलं हो पांडुरंग बाबा. आणि राधेला ते दूध प्यायला दिलं. गरम भांडं दिलं. राधेनं भगवान कृष्ण कन्हैयाचं नामचिंतन केलं महाराज. कुठलाही विचार न करता ते गरम भांडं घेतलं महाराज. गरम दूध घटा 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 पिऊन घेतलं हो. काहीच झालं नाही राधेला. सुरक्षित राधा. पण ऐका ना जेव्हा संध्याकाळी बुवा घरी आला म्हणजे देव भगवान परमात्मा जेव्हा घरी आले ना 8ही पत्न्या सेवेसाठी बसल्या आणि देवाच्या पायाला एवढी मोठी फोडं आले बरं. मोठे मोठे फोडं आले आणि ते फोडं पाहिले. सत्यभामीनं ती फोडं पाहिले. म्हटले मालक कुठे गेलो ते पराक्रम गाजवायला उन्हामध्ये. म्हटले मी उन्हात नाही गेलो. म्हटले हा पराक्रम उन्हात जाण्याचा नाही. मग हा पराक्रम तुमचा जे म्हणजे तुम्ही राधेला गरम दूध पाजलं होतं म्हणे. हो हा पराक्रम त्याचा जे त्याच्यामुळेच माझ्या पायाला फोडं आले. सत्यभामेला हसू आलं बरं बाबा. का हसू आलं. आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला. आपण राधेला दूध पाजई बाबाच्या पायाला फोडं होऊच कसं काय शकतात म्हटले. हे नवल नाही हेच खरे. कारण माझ्या राधेचं प्रेम एवढी भक्ती एवढी म्हटले. ज्यावेळेस माझ्या राधेवर काही संकट आलं त्यावेळेस राधा माझं नामचिंतन करते. आणि ज्यावेळेस राधा माझं नामचिंतन करते ना त्यावेळेस माझे चरण माझे पाय त्या राधेच्या हृदयात राहतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ऐका हो त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस गरम दूध पाजलं त्या राधेला त्यावेळेस माझे चरण राधेच्या हृदयात होते. म्हणून त्या गरम दुधाचा आघात मी माझ्या चरणावरती घेतला पायावरती घेतला आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात प्रेम महाराज. प्रेम केलं महाराज. नामचिंतन केलं. किती प्रेम करावं. काहे तेरे आँखियों में पानी काहे तेरे आँखियों में पानी हो कृष्ण दीवानी मीरा दीवानी दीवानी दीवानी
कृष्ण दिवाने. एवढं प्रेम केलं होतं महाराज. आणि प्रेम अशी गोष्ट आहे बरं रवी बाबा, प्रेम अशी गोष्ट आहे ना, प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणू. प्रेम हे नजरेतून कळत असतं गड्यावो, प्रेम हे नजरेतून कळत असतं. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा सांगतात भक्ताला की जो मुझे प्यार करता है, वाक्य लक्षपूर्वक आहे का, जो मुझे प्यार करता है मैं उनके दिल में रहता हूँ, और जो मुझे नफरत करता है मैं उनकी आंखों में रहता हूँ. इसीलिए मुझे प्यार करने वाले और नफरत करने वाले दोनों ही अच्छे लगते हैं. भगवान म्हणतात जे माझ्यावर प्रेम करतात ना मी त्यांच्या हृदयात राहतो, जे माझ्याशी वैरत्व करतात शत्रुत्व करतात ना मी त्यांच्या नजरेत राहतो. म्हणजे प्रेम हे नजरेतून कळत असतं. आता रवी बाबा इथं सुद्धा बसल्यापैकी माझ्यावर कोण कोण प्रेम करत नाही हे मी एका मिनिटात सांगू शकतो, कारण प्रेम हे नजरेतून कळत असतं ना सोपान दादा. पण इथं बसल्यापैकी माझ्यावर प्रेम करत नाही असं कोणीच नाही बरं. सगळेच माझ्यावर नितांत प्रेम करतात असा माझा पक्का गोड गैरसमज आहे. प्रेम हे नजरेतून कळत असतं दादा. तन मन धनाने भक्ती केली पाहिजे महाराज. पण आपलं हे मन आपलं देवाकडे जातच नाही हो, कारण हे मन कसं आहे, मन चंचळ चपळ जाता येता न लगी वेळ. हे मन एवढं चंचळ आहे महाराज, एवढं चपळ आहे. हे मन कीर्तनात बसलं तरी झेंडा फडकत राहतं बरं. हे मन फार चंचळ आहे हो, हे मन फार चंचळ आहे. अरे हे मन कीर्तनात बसलं तरी व्हॉट्सअप चेक करत राहतं बरं. हे मन चंचळ आहे. कीर्तनात बसलं तरी घरच्या कुलपाला झटका मारतं बरं. कीर्तनात उभं राहिलं तरी म्हणतं मोबाईल कुठं हरवला आहे का नाही. हे मन चंचळ आहे, हे मन चंचळ आहे, हे मन चपळ आहे महाराज. हे मन देवाकडे जातच नाही महाराज. म्हटलं जातं ना हे मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना उससे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता मेरे तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की जरा धूल जो मिल जाए. सच कहता मेरे तकदीर बदल जाए. ओ तकदीर बदल जाए. हे मन चंचळ आहे महाराज. हे मन किती चंचळ आहे मितावलीकर. अरे देवाचं नामचिंतन गोड असून हे मन घेत नाही हो. देवाचं नामचिंतन गोड आहे का नाही, किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने. देवाचं नामचिंतन गोड असून लोक घेत नाही हो, हे मन घेत नाही. आणि दारू कडू असून लोक सोडत नाही हो ना. दारू कडू आहे असं म्हणतात बरं विश्वनाथ महाराज. दारू पिणारे लोक वाकडं तोंड करतात म्हणे, डोळे सुद्धा लावतात म्हणे, थुंकतच बाहेर येतात. दारू कडू असून लोक सोडत नाही महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल
माननीय आदरणीय अरुण भाईजी गुजराती यांचं टाळी वाजून जोरदार स्वागत केलं पाहिजे आपण. अगदी गोड एवढ्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये एवढे भव्य दिव्य माणसं आपल्याला हजेरी लावतात, उपस्थिती देतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत केलं पाहिजे. जात आहे त्यांना काही कामानिमित्त त्यांनी परवानगी घेतली. त्यांनी सांगितलं जाता जाता की हा आनंद या जगात कुठंच मिळत नाही म्हटले, आहे का नाही? आणि खरं जे वस्तुस्थितीच आहे महाराज, हा आनंद कुठंच नाही महाराज. आणि उपभोगला पाहिजे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरिवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरिवळावा. पाव्यातला सूर जैसा होटातून जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. खरंच आहे महाराज, परमार्थिक प्रेम हे ना महाराज हे स्थिर राहतं, टिकून राहतं. बरं साहेबांच्या मुद्द्यावरून 1 मिनटं मांडतो विषय. कारण संसारातलं प्रेम कमी होतं मी तावलीकर, परमार्थातलं प्रेम कधीच कमी होत नाही. संसारातलं कमी होतं की नाही सांगा बरं मला, होतं की नाही सांगा ना मला. सुरुवातीला नवीन लग्न झाल्यानंतर पती पत्नी जेवढं एकमेकांवर प्रेम करतात तेवढं म्हातारपणात प्रेम करतात एकमेकांवर. बोला बोला. प्रेम फार लांबची गोष्ट आहे बाबा, पाहतच नसतात. बरं एकमेकांकडे बघायला आपले असे पाहतात ना, म्हातारीचे लाल डोळे, म्हाताऱ्याचे लाल डोळे, मध्ये जर कोणी उभारलं तर जाळ होईल त्याचा, एवढं बिघडतं. सुरुवातीला लग्न झालं की सुरुवातीचे 2 वर्षे पती बोलतो, पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते, पती ऐकतो. बाकीचे पुढचे सगळे वर्षे पती पत्नी दोघं बोलतात, अख्खं मितावली आहे. कारण संसारातलं प्रेम कमी होतं. अजून सांगू तुम्हाला, संसारामध्ये लहानशा लेकरावर माणसं जेवढं प्रेम करतात तेवढं म्हाताऱ्या माणसावर करतात का गड्या हो? बोला तर. नाही नाही, लहानसं लेकरू कोणाचंही असू द्या बरं, गोंडस बाळ, छोटीशी पॅन्ट घातलेलं, गोरपान, हरणासारखे डोळे, काळे कुरळे केस, काजळाचा टिळा, हातात कुळकुळा. लहानसं गोंडस बाळ पाहिलं की त्याला उचलतं आणि पटकन कोणी पप्पी घेतं की नाही? मला असं सांगा, असं कोणी म्हणतं का आजोबा कायम घाईतच राहतात, तुम्ही थांबावं थोडंसं, का बरं काय नाही, एक पप्पी द्या मामा. मामा कोणी म्हणतं? अरे पप्पी फार लांबची गोष्ट आहे, घरातील लोक ढुंकून सुद्धा पाहत नाही. हे संसारातलं प्रेम आहे. संसारातलं प्रेम कमी होतं. ऐका, तेवढंच प्रेम जर कधी माझ्या भगवंतावर केलं, परमार्थावर केलं ना महाराज, भगवंताचं प्रेम स्थिर राहतं महाराज, कमी कधीच होत नाही. सांगतो उदाहरण. अरे वर्षे 700 झाले, आजही आपल्या वारकऱ्याने गळ्यामध्ये टाळ घेतला, विना घेतला. वर्षे 700 झाले तर रूप पाहता लोचनेच म्हणतो. प्रेम कमी नाही झालं, वाढत गेलं. सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नामे उपजी आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. सांगत होतो मी, तन मन धनाने भक्ती केली पाहिजे. इथंच होतो ना, भगवंताचं नाम चिंतन गोडे महाराज, किती गोडे. अमृता उनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नाम चिंतन गोडे. मग ते भगवंताचं नाम चिंतन आपण केलं पाहिजे. टाळी वाजून सगळ्यांनी म्हणा बरं, म्हणा म्हणा, भजन करायचे. भगवंताचं नाम चिंतन गोडे, गोडच टाळी वाजन, गोडच म्हणा. हां, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. बोला हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा ने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. टाळी 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 वाजा फक्त. भगवंताचं नाम चिंतन गोडे, किती गोडे. ऐका, काल का काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निसवासर, हरि का नाम जपो निसवासर. इसमें साल महीना
सगळ्यांचा आवाज ऐकून नाही आला मला. हं आता मोकळं म्हणा. हरी नाम नाही तो जीना क्या. वा वा गोड. माता माऊली सगळ्यांनी म्हणा हरी नाम नाही तो जीना क्या. वा वा. तिकडच्या मागचे आजारी आहेत का? अरे सगळ्यांनी मला देवाचं नामचिंतन गोडे सगळ्यांनी गायलं पाहिजे ना. असा मंडप हल्ला पाहिजे है का नाही. हरी नाम नाही तो जीना क्या. वा वा गोड. हरी नाम नहीं तो जीना क्या बोला. वा जय हो. बघा आदर्श घ्या आता तुम्ही. हरी नाम नहीं तो जीना क्या. वा वा धन्यवाद. देवाचं नामचिंतन गोडे तुम्ही कबुली दिली नाही. भगवंताचं नामचिंतन केलं नाही तर हरी नाम नाही तो जीना क्या. मग भगवंताचं नामचिंतन गोडे महाराज किती गोडे. अमृतापेक्षा गोडे म्हटलं जातं ना. अमृत क्या. भगवंताचं नामचिंतन केलं महाराज गोपाळांनी. परिणाम त्यांच्या ताटातलं भगवान परमात्म्याने उष्ट खावगड्या व पाहता गोवडी खाये त्यांची उष्टावळी. महाराज भगवान परमात्म्याने उष्ट खाल्लं. उष्ट खाल्लं यात नवल नाही मी तावलीकर. त्याला जर प्रेम दिलं त्याचं जर नामचिंतन केलं ना महाराज. सांगू तुम्हाला एक उदाहरण. तो बायको सुद्धा होतो बरं भक्तासाठी. अजून काय केलं पाहिजे महाराज सांगा ना. ऐका नाही. अर्जुनाकरता बायको झालाय महाराज तो. एक प्रसंग सांगतो ऐका. अर्जुनाने प्रेम करावं महाराज. एकदा तर भगवान कृष्ण कन्हैयानं अर्जुन अरण्यात गेले. अरण्यात गेल्यानंतर भगवंताला सांगितलं. अर्जुनाने म्हटलं देवा मला तहान लागली. बघ बरं अर्जुना इथं कुठं पाणी असेल म्हटलं. एके ठिकाणी पाण्याचा झरा पाहिला अर्जुनाने. तिथलं पाणी पिऊन अर्जुन तृप्त झाला. आणि पांडुरंग बाबा तिथलं वातावरण पाहिलं. जिथं पाणी पिलं तिथं अगदी सुंदर वृक्ष होती महाराज. फुलांनी वेली सजल्या होत्या. हरणं उड्या मारत होते. पक्ष्यांचा आवाज येत होता. कोकिळा गायन करत होती. हे सगळं वातावरण पाहिलं आणि सहज मनात आला अर्जुनाच्या काय हे तर जर सुभद्रा राहिली असती. तेवढ्यात बांगड्यांचा आवाज झाला. सुभद्रा हजरच झाली. अर्जुन म्हणे अगं मी तुझं आत्ताच आठवण करत होतो. म्हटलं मग मी पतिव्रतानं मला लगेच कळलं म्हटले. ऐका गप्पा गोष्टी सुरू झाल्या मी तावलीकर. गप्पा गोष्टी झाल्या. कारण नसताना अर्जुनाने एक उद्योग केला. काय केला. आपल्या बोटातली अंगठी कालीन सुभद्रेच्या बोटात घातली. ऐकताय ना. सुभद्रेच्या बोटात घातली. सुभद्रेला म्हटलं तू निघ पटकन. 10:30 काटा आला. तू कधी येईल सांगता येते. तू निघ म्हटलं इकडं. आणि तिकडं महाराज सुभद्रेला काढलं. आणि तेवढ्यात भगवंताने मागून आवाजाला म्हटलं ए अर्जुना अरे किती वेळ झाला पाणी प्यायला एवढा उशीर लागतो का. म्हटलं देवा इथलं वातावरण आवडलं कडे आपल्याला. बसावं वाटलं बसलो. नंतर बसून निघ म्हटले. आणि रथामध्ये बसले भगवान कृष्ण कणे अर्जुन. ऐका बरं. आणि रथ भगवान परमात्म्याने चालवावा. रथ चालवत असताना भगवान परमात्म्याने नेहमी रथ चालवावा. पण आज रथ चालवण्याची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी होती. का ज्या बोटात अंगठी होती ना ते बोट भगवान परमात्म्याने अर्जुनाकडे करावं. अर्जुनला सांगू अर्जुना वा 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 काय वातावरण येतं. वा वा अप्रतिम. अर्जुन अर या अंगठी तर आपली याच्या बोटात गेली कस का. बरं आणि बाबा विचारता येत नाही. विचारायला गेलं तर आपलंच पितळ उघडं पडे. तिथं पाणी प्यायला गेला होता का सुभद्रेला भेटायला गेला होता. मग बोलता येत ना महाराज. झाकली मूठ 1.25 लाखाची. भगवंताचं पुन्हा चालू. बरं वा वा अर्जुना काय वातावरण. अरे हे वातावरण चांगलं आहे पण हे वातावरण तुझ्या बोटात गेलं कसं काय. म्हणजे विचारता येत नाही महाराज काय करावं. पण विचार केला अर्जुनाने घरी जावं. अगोदर आपण सुभद्रेला विचारलं पाहिजे मग या बाबाला विचारू म्हटले. रथ पोचला. रथातून उडी मारली अर्जुनाने. धावतच गेला. हो सुभद्रेला लांब म्हणूनच आवाज म्हटले सुभद्रा. धावत झाले. बोला ना मालक. म्हटले अंगठी कुठं आहे. कोणती अंगठी. झाडाखालची. कोणतं झाड. अरण्यातलं. सुभद्रा म्हणे परिणाम झाला का डोक्यावरती काही. म्हणजे आम्ही दिवसभर घरीच होते. तू घरीच होती. तिथं कोण होती मग. सुभद्रा म्हणे तिथं कोण होती का. अहो मालक मी दिवसभर घरीच होती. अरे मग ओळखलं अर्जुनाने की ही आपल्या भगवान परमात्म्याची कला असली पाहिजे. धावतच गेला. देवाचं दर्शन घेतलं. सांगितलं देवा एक गोष्ट विचारायची. विचारू म्हणले विचार. वाईट नाही वाटणार अजिबात नाही. म्हणले देवा तुमच्या बोटात जी अंगठी ना ती माझीच म्हणले.
भगवंत म्हणे तुझी जेनाबो, मी कुठं म्हणतो माझी. अहो देवा तुमच्या पोटात आली कस काय? काय कमाल करतो अर्जुना, तूच घातली ना रे. कधी? झाडाखाली. अहो देवा मी तर सुभद्रेच्या पोटातच घातली होती. भगवान म्हणे मी तेव्हा सुभद्राच झालो होतो रे भाऊ. म्हणजे देवा तुम्हाला सुभद्राही होता येतं का? कायम नाही रे भाऊ, एखाद्या वेळेला. अरे पण देवा सुभद्रा झालात का तुम्ही? त्यावेळेस माझ्या भगवंताचे शब्द ऐका. माझा भगवान परमात्मा म्हणतो माझ्यावर जर माझ्या भक्तांनी प्रेम केलं, माझं जर नामचिंतन केलं ना, त्या भक्ताच्या प्रेमास्तव मला त्याची बायको सुद्धा होता येतं. आहे का नाही? बायको सुद्धा होता येतं. प्रेम केलं पाहिजे महाराज. अर्जुनाने प्रेम करावं. किती प्रेम करावं? रात्रंदिवस नामचिंतन करावं. झोपेत सुद्धा अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे दादा. आहे का नाही? आपलं कीर्तनात तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. हा फरक आहे बरं. अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे. आहे त्या स्थितीमध्ये कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, सतत भगवंताचं नामचिंतन करावं. जिस देश में उस वेश में परवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. बरंच नामचिंतन केलं. नामचिंतन केलं, परिणाम त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. महाराज काय केलं पाहिजे हो? भगवान परमात्म्याने आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी उत्तर दुसरं चरण. करती नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे जुन्या गाण्याची जुनी चाल, गोड चाल झाली बरं. जुन्या गाण्याच्या चाली लावता येत होत्या. गाणं नका सांगू, मला झालं लक्षात आलं. आहे का नाही? जुन्या चाली गोड होत्या मला, जुने गाणे गोड होते हो. या चाली लावता येत होत्या अभंगाला. आताचे झिंग झिंग झिंगाट लावून बघा बरं, याला अर्थ नाही बरोबर, शब्द नाही बरोबर, चाल नाही बरोबर, गोड वाटत नाही महाराज. या जुन्या चाली जुने गाणे गोड होते महाराज. एक गोपी चित्रपटातलं एक गाणं आहे महाराज, इतकं गोड आहे ना, त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं महाराज. आहे का नाही? रामचंद्र कहे गए सिया से हो, रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुकेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा, हंस चुकेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा. याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं महाराज. शब्द इतकी गोड आहेत महाराज. मंदिर सोना सोना लागे, भरी रहेगी मधुशाला, मधुशाला सोना सोना लागे, भरी रहेगी मधुशाला, मधुशाला. पिता के संग संग भरी सभा में नाचगी घर की बाला, घर की बाला. कन्यादान पिता है कैसा कन्या
चालही गोड होते, शब्दही गोड होते महाराज. जुनी संस्कृतीच गोड होती बरं, अनुकरण करण्यासारखी होती. आता म्हणजे कारण जुन्या काळात लोक चांगल्या विचाराचे होते, चांगलं राहत होते, चांगले वागत होते, चांगले खात होते. आता चांगले राहत नाही, वागत नाही, खात नाही महाराज. जुनी संस्कृती गोड होती हो, आहे का नाही, अनुकरण करण्यासारखी होती. आता इथं ते म्हातारे आजा बसले 2-3. हा सचिन तेंडुलकर खाली बसवा, हा फार विक्षेप करतोय बरं. त्यांना तुम्ही बऱ्याचदा सांगितलं शांत बसा, शांत बसा, बसतच नाही ती. पूर्वीचा काळ असा होता पांडुरंग दादा. आता तुम्ही जसं ना शांत बस बबन बाबा, मी लहान असताना आमच्या आईवडिलांनी जर आम्हाला सांगितलं ना, आम्ही कीर्तनाचं बडबड करायला लागलो होतं. गपरे बुवा असं म्हणलं की बाबा मी स्वतः शांत बसायचो. काय गपरे बुवा, बुवा म्हणलं की आपण शांत बसायचो. आता म्हणून पा बरं गपरे बुवा, कारण त्यांची नजर मरून गेली, बुवा जिथले होऊन गेले बाबा. विठाला 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 जुनी संस्कृती अनुकरण करण्यासारखी होती महाराज. जाऊ दे मुद्दा सोडा आपला. चाल गोड गायली महाराजांनी. करते नामाचे चिंतन, गडे कानोबाचे ध्यान, नामचिंतनाने प्रेमचिंतनाने भगवान परमात्म्याला जिंकलं महाराज. मग परिणाम झाला काय, त्यांच्या ताटातलं भगवान परमात्म्याने उष्ट खाल्लं. मला वाटतं आता 2 चरण झालेत, आपण पाहिली धावते वेळामध्ये. आता अर्धा तास शिल्लक राहिलेला आहे. अर्धा तासामध्ये आपण भगवान परमात्म्याच्या लीला बघूया. कारण आजचं जे कीर्तन राहतं ना, ते लीलाचं कीर्तन राहतं. भगवान परमात्म्याच्या लीला जेवढ्या सांगता आल्या तेवढ्या सांगितल्या पाहिजे. असा भावतत्वानं प्रेमतत्वानं जिंकलेला देव कारागृहामध्ये जन्माला. माहिती प्रसंग आपल्याला. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कौसा, मानी हा भरवसा बोलण्याच्या. आकाशाच्या वाणीने कौसाला बातमी दिली की 8वा जन्माला येणारे म्हटले वसुदेव देवकीच्या पोटी, आणि तुला मारणारे घेऊन या खडग मारा या धावरण हात तो धरीला वसुदेवी. अरे म्हटले आम्हाला का मारतो, अरे मुलगा जन्मानंतर 8वा तुला मारणार आहे ना, मग तुझा मुलगाच तुझ्या ताब्यात देतो ना. 8ही मुलांना मारलं महाराज. 6ही मारित दुराचारी, 7वा ज गर्भ योग माया नेत, रोहिणी उदरणी उनी घातला. आणि मग 8व्या गर्भाच्या वेदना देवकी मातेला सुरू झाल्या. ऐका बरं. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. पाहता पाहता दिवस निघून गेले महाराज. आणि माझा भगवान कृष्ण कन्हैयाचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान. अयोनी संभवनो ही काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान कृष्ण कन्हैया जन्माला आले महाराज. आनंदाला पारावर नाही गोकुळात. किती आनंद झाला. नंदजी के आंगन में बजरैया जा बदाही. 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 सो सो पार बदाही लोगो, सो सो पार बदाही लोगो, लाखों बार बदाही. नंदजी के आंगन में बजरैया जा 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 बदाही. भगवान परमात्म्याचा जन्म झाला महाराज. आनंदाला पारावर नाही. किती आनंद गोकुळीच्या सुखाना अंत पार नाही लेका. कारण काय बाळकृष्ण नंदा घरी आनंदले आणणार नारी. काय काय केलं गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. महाराज एवढा आनंद झाला महाराज. आणि सकाळी सकाळी ऐका गड्या यशोदा मातेच्या घरी एक गवळण झाडलोट करण्याकरता आले. आणि झाडलोट करत असताना तिने यशोदा माते शेजारी मुलगा पाहिला. आणि पाहिल्याबरोबर तिला एवढा आनंद झाला ना बाबा, तिने सगळ्या गोकुळामध्येच बोबाटा केला. गौडाना ओ गौडाना मनती गौडानीला पुत्र झाला यशोदेला. 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 एकी
झाला यशोदेला, नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. ही बातमी जेव्हा गोकुळात पसरली महाराज आणि अनिल बाबा, ती बातमी जेव्हा पसरली सगळ्या गवळणी भगवान परमात्म्याला पाहण्याकरता गर्दी करू लागल्या. एवढी गर्दी झाली ना, एवढी गर्दी झाली, इथून चांगली कमळगावपर्यंत रांग लागली बरं गवळण्यांची भगवान परमात्म्याला पाहण्याकरता. आणि ऐका गड्या मितावलीकर, त्या रांगेत उभ्याला असलेल्या गवळणींपैकी एक म्हातारी गवळण, तिचा नंबर लागला हो भगवान परमात्म्याला पाहण्याकरता. पहिला नंबर लागला. तिने भगवान परमात्म्याला पाहिलं आणि वाड्यातून बाहेर आली आणि रांगेत उभ्या असलेल्या गवळणी विचारतं, का ग तुझ्या भगवंताला पाहिलं, कसा दिसला ग? सावळा तेने आनंदाचा पुरा लाग. त्याला पाहिलं तर एवढा सुंदर आहे म्हटले, तो आनंद गगनात मावत नाही. किती आनंद झाला, पुरा आला आनंदाचा लाठा उसळते प्रेमाच्या. रवी बाबा पहिली गेली, तिने वर्णन केलं, दुसरीचा नंबर लागला. तिला विचारलं, तुला कसा दिसला ग? पाहिला पाहिला आनंदाचा आनंद, तिने वेदी गेले मन. अगं त्याने माझं तर मनच होऊन घेतलं, एवढा सुंदर आहे म्हटले. तिसरी गेली बरं, तिसरीचा नंबर लागला. तिने वर्णन केलं, किती सुंदर आहे सांगू म्हटले. तो रूप सावळ सुकुमार, रूप सावळ सुकुमार, कानी कुंडले मकरा, कानी कुंडल मकराकार, मकराकार सुकुमार, रूप सावळ सुकुमार. एवढा सुंदर आहे म्हटले महाराज. बाबा त्या भगवान परमात्म्याला पाहण्याकरता ज्या गवळणी होत्या ना महाराज, सगळ्यात तरुण मुली होत्या बरं, 20, 22, 25 वर्षाच्या. तीनदा मेकअप करायच्या हो भगवंताला पाहण्याकरता. आणि एक त्या गोकुळामध्ये एक म्हातारी गवळण होती मितावलीकर. तिचं वय 95 वर्ष होतं. तिची नेमकी कानपूरला गेली होती बरं. तिला या गवळणीचा घरटा दिसत होता. तिला शंका येत होती, या गवळणी जातात कुठे. तिला शंका आली,
काठी टेकत 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 खाली आली ते पोरी नाड झाली. का काय पोरी नो कुठे जातात म्हणले तुम्ही? म्हणले म्हातारी भाई बाजूला, तुला माहितीच नाही की आज 7वा 8वा दिवस उजळला? माहिती नाही. म्हणले काय झालं? अगं भगवान कृष्ण कन्हैया जन्मला, यशोदेला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. काय नाव ठेवलं ग? कृष्ण कन्हैया काना मुरलीधर. मितावलीकर एवढा तिने नावाचा जे गोस ऐकला तिला आनंद झाला. हो महाराज, एवढा आनंद झाला गगनात नावत नाही. आणि मग ती म्हणजे विचार केला की आपणही भगवंताला पाहण्यासाठी गेलं पाहिजे. आणि गेली बाबा, तिने 10:30 वाजताच आंघोळ केली. बरं आंघोळ केली. तिच्या बापाने तिला लग्नामध्ये एक शालू घेऊन दिला होता. तिने तो शालू आवरून ठेवला होता महाराज. आणि तो शालू नेसला. कसा होता तो शालू माहिती आहे तुम्हाला? सांगू ना? पुतळ्या डोरलो साखळ्या पैंजण, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण, कमरेला कंबरपटा. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण, कमरेला कंबरपटा. नकात नत घालून जरा थाट माट करून, नकात नत घालून जरा थाट माट करून, नेसाल गा नेसाल नेसाल ग शालू पैठणचा, नेसाल ग शालू पैठणचा, नेसाल ग शालू पैठणचा. नेसल ग शालू पैठणचा, नेसल ग शालू पैठणचा, नेसल ग शालू पैठणचा. पुतळ्या डोरला साखळा पैंजण, कमरेला कंबरपटा. नाकात नत घालून जरा थाट माट करून, नेसले ग शालू पैठणचा. विश्वनाथ दाबासी वारकरी चाल गाता येते, पण काय करावं अलीकडं आता नखरा केल्याशिवाय विक्रम होत नाही बाबा. विठाल विठाल विठाला 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 विठाला. असा तिने शालू काढला. हो दादा 95 वर्ष वय होतं. तिने ते शालू नेसला. तिचं नाव नेमकं होतं रवी बाबा मालू. आणि त्या मालूने नेमका नेसला उलटा शालू. सगळ्या पोरी हसायला लागल्या तिला. तरुण पोरी म्हणले, ए पोरी हसता का? म्हणले मला मेकअप करायचं साहित्य आणून द्या. म्हटले बाबा 95 वर्ष वय होतं तरी तिला मेकअप करायची हौस होती. बरं पण बाबा तिने मेकअप केला. त्या पोरीने मेकअपचं साहित्य आणून दिलं. तिनं काय सांगितलं तेवढं केलं. आणि म्हातारीने 95 वर्षाच्या म्हातारीने मेकअप केला. हो मितावलीकर काय काय मेकअप केला ऐका. लाली घेतली. लाली कुठं लावतात माऊली? हो बोला बोला. होटाला लावतात ना. तिने होटाला लावायची सोडून दिली. बरं डोळ्याला लावून घेतली. काजळ घेतली. काजळ डोळ्याला लावायची सोडून दिली. कुठं लावली? होटाला लावली. हरं. आणि टिकली घेतली महाराज, कंपाळाला सोडून दिली, गालाला लावली. वर्णन आहे ना बाबा. अहो ती गवळण, कारण असे अनेक गवळणी भगवान परमात्म्याला पाहण्याकरता. म्हणजे हे मी सांगतोय टिकली कुठं लावली, काजळ कुठं, हे म्हणजे मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं. याला प्रमाण आहे प्रमाण. होठो पे काजल नयनो में लाली, हो होठो पे दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. हे गवळण आमचे अनिल बाबा माझ्यापेक्षाही गोड गातात. त्यांचा आवाज बसलेला आहे बरं आहे का नाही. तर एक अगदी एक वेगळं वातावरण झालं असतं या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला. अशा अनेक गवळणी भगवान परमात्म्याला पाहण्याकरता दिवाण्या झाल्या. भगवान परमात्म्याला पाहण्याचा कार्यक्रम आटोपला बाबा, कारण 11:15 वाजले. भगवान परमात्म्याला पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. भगवान परमात्मा रांगायला लागले. तवे तळ हात टेकिता, तवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्याने रांगता, रंग निरंगनाद तोंड देखील आहे, रंग निरंगनाद तोंड देखील आहे. डाव्या गुडघ्याने रांगता, डाव्या गुडघ्याने रांगता,
देखील असा भगवान परमात्मा रांगायला लागला महाराज. तवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असे. भगवान परमात्मा रांगता रांगता मोठे झाले. भगवान परमात्म्याने चोरी करण्यासाठी पोरं निवडले होते बरं महाराज. खोऱ्या करत होते, चोऱ्या करत होते. आणि चोरी करण्यासाठी सुद्धा कृष्ण कणे याने पोरं निवडले होते. मितावलीकर पोरं कसे होते बरं चोरी करणारे? भगवंताचे मित्र ऐका. एक वाकड्या होता, एक बोबड्या होता, एक पेंड्या होता, एक सुदाम्या होता. रवी बाबा पोरांचे नाव वाकडे तिरपे होते पण प्रेम करणारे होते. इतकं प्रेम करायचे ना, इतकं प्रेम करायचे म्हणजे भगवान परमात्मा प्रेम करायचे त्यांच्यावरती बरं. एक दिवशी तर बोबड्या रुसला. बोबड्या चोरी करायला येत नाही, खेळायला येत नाही. भगवंताने विचारलं का रे बोबड्या दिसत नाही? म्हणले देवा राग आलाय तुझा. राग आलाय? अरे जा म्हणले बोलवा. अरे येत नाही म्हणले देवा. तो बोलवल्यानंतर तू गेलं पाहिजे. स्वतः भगवान परमात्मा दुडदुड धावत गेला बरं. आणि भगवंताने सांगितलं म्हणले हे बोबड्या चलणार आहे. त्यावेळेस बोबड्यानं दिलेलं उत्तर ऐका. बोबड्या म्हणतो हे जाय बा कुतना न तुले बा. बोबड्याने दिलेलं उत्तर सांगतो बरं. जाय बा कुतना न तुले बा. आम्ही नाही 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 तुझ्या थंद येना. आम्ही नाही 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 तुझ्या थंद येना. आम्ही नाही 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 तुझ्या थंद येना. म्हणले काय येणार नाही कारण तर सांग. त्यावेळेस बोबड्यानं दिलेलं उत्तर ऐका. अशी त एकदा थगले पोला मिळून. हा अतीत एकदा थगले पोला मिळून. यमुना नदीवल गेलो ले बा. यमुना नदीवल गेलो ले बा. सगळ्या पोलांनी अंघोल्या केल्या. हो सगळ्या पोलांनी अंघोल्या केल्या. मी पण अंघोलीला गेलो ले बा. घसकून घसकून पडलो ले बा. आम्ही नाही 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 तुझ्या थंड येना. आम्ही नाही 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 तुझ्या थंड येना. बोबड्याला सांगितलं म्हणले का रे तू आंघोळीला गेला तिथं पडला त्याच्यात माझी काय चुकी? म्हणले देवा एवढंच नाही रे या गोपाळाने माझ्यावर राजकारण केलंय. म्हणले का रे फोडले का तुला? म्हणजे संघटनेमधून फोडलं का? चालू बरं तेवढ्यापासून परंपरा चालू आहे मराठीतपासून. काय केलं म्हणले? म्हणले अरे यांनी काय काय केलं माहिती राजकारण या गोपाळांनी. असे त एकदा तगले पोला मिळून. हो अचित एकदा तगले पोला मिळून. माल्याच्या मल्यामध्ये गेलो ले बा. माल्याच्या मल्यामध्ये गेलो ले बा. माल्याच्या मल्यामध्ये कौल्या कौल्या काकल्या होत्या. काकड्या माल्याच्या मल्यामध्ये कौल्या कौल्या काकल्या होत्या. थकल्या पोलांनी दोन दोन तोल्या. 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 मी काकली तोलायला गेलो ले बा. तिकडून आला माल्याचा मालक माझ्याच छेंदीला धरलं ले बा. आम्ही नाही 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 तुझ्या थंड येना. आम्ही नाही 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 तुझ्या थंड येना. भगवंताने सांगितलं म्हणले का रे तू चोरी करायला गेला. चोरी करताना काकड्या चोरत असेल तो पटकन निघाला नाही. मग तू चोरी करणार. तू ज्याच्याकडे चोरी झाली मग तो तुझी आरती करेल का? ठोकला पाहिजे म्हणते तुला. तुला चोरी बी करता येत नाही नुसता कीर्तनच करतो का? म्हणजे कीर्तनकार चोरी करता असं ना का अर्थ बरं. जमला पाहिजे ना रे बोबड्या तुला. म्हणले ए काना एवढंच नाही रे. यशोदा मैयाने सुद्धा मला नाराज केलंय. म्हणले काय केलं रे आईनं? अशी त एकदा थगले पोला मिळून.
अशीच एकदा थकले पोला मिळून यशोदेच्या घरी गेलो लेबा यशोदेच्या घरी गेलो लेबा यशोदा मैयाने पुलन पोल्या केल्या होत्या पुरणपोळ्या हा यशोदा मैयाने पुलन पोल्या केल्या होत्या थकल्या पोलांना दोन दोन दिल्या थकल्या पोलांना दोन दोन दिल्या मी पोली मागायला गेलो लेबा मलाच हल्दी दिली लेबा आम्ही नाही 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 तुझ्या धंदेना 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 भगवान परमात्म्याने असे अनेक प्रकारच्या खोड्या केल्या चोऱ्या केल्या महाराज भगवान परमात्म्याचे घराने आणायला लागे गवळणी म्हणले यशोदे ऐका ऐका बाई यशोदे नवल केले तुझ्या गोविंदे आमुची मुले तुडविले पदे आता यासे बांधीन आवरी आवरी पुला काना आवरी आवरी पुला काना काना नासिएला मुचा सुना अजून लाज नाही तुझ्या मना अजून लाज नाही तुझ्या मना तुझा तुलाच गोड वाटे काना नसिएला मुचा सुना नसिएला मुचा सुना ज्यावेळेस गवळणी गाराने आणायला लागले यशोदा मातेने सांगितलं म्हणले हे कृष्णा आता तू लहान नाही राहिला रे बाबा रे 11:15 वाजणार तुला कळलं पाहिजे ना रे काय केलं पाहिजे गाई अगं सकाळी लवकर उठलं पाहिजे काना एवढ्या 9 लाख गाई गाईंचा सांभाळ केला पाहिजे चारा टाकला पाहिजे दूध काढलं पाहिजे जबाबदारी स्वीकारली पाहिजे ना तुला कळतं म्हटलं गाई म्हटलं आई उद्यापासून मी अजिबात खोड्या करणार आहे मितावलीकर एक दिवशी आईच्या समाधानासाठी भगवान परमात्मा सकाळी सकाळी लवकर उठले आणि लवकर उठले बाबा आणि चारा वगैरे टाकला गाईंना पांडुबाबा दुधाचं भांडं घेतलं आणि दूध काढण्याकरता गेले बरं भगवान परमात्मा आईच्या समाधानासाठी करावं लागतं ना आईसाठी गेले मला दुधाचं भांडं घेतलं दूध काढण्याकरता गेले कोण भगवान कृष्ण कन्हैया दूध काढायला गेले तेवढ्यात तिकडून राधा आली तर आली कशी आली डोळे मुडीत 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 राधा चाले डोळे मुडीत 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 राधा चाले चाले वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले भगवान परमात्म्याने दुधाचं भांड घेतलं दूध काढण्याकरता गेले तेवढ्यात तिकडून राधा आली राधेकडं पाहिलं झालं काय राधेला पाहून गुलले हरी मैला धुईतो नंदा घरी डोळे मुडीत मुडीत राधा चाले वारियाने कुंडल वारियाने कुंडल हाले दुधाचं भांड घेतलं दूध काढण्याकरता गेले राधेकडं पाहिलं मितावलीकर गाय सोडून दिली बैला खाली बसली बरं कशाला दूध काढायला कारण काय राधेला पाहून भुलले हरी भगवान परमात्म्याने बैला खाली बसले महाराज अनिल बाबा बैलाचं सुद्धा दूध काढलं बरं त्यालाच भगवान तर म्हणतात नाही का या जगामध्ये वेगळं काही करतो त्यालाच देव म्हटलं जातं महाराज बैला खाली बसल्यानंतर बैलाचं दूध काढलं हे सुद्धा मातेनं पाहिलं म्हणे ए काना काय करतोय दूध काढतोय ए यार तो बैल शरम आहे अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या लीला केल्या महाराज मग यशोदा मातेने सांगितलं म्हटलं हे काना तू आता इथं राहू नको म्हटलं मग उद्या जाई राहना सवे घेऊन गोदना भगवान परमात्मा महाराज वृंदावनात आले बरं वृंदावनात आल्यानंतर भगवान परमात्म्याने एक स्वतंत्र कार्य केलं महाराज खेळ खेळले कोणते कोणते खेळ खेळले बाबा खेळे बाबरा बाई खेळे बाबरा खेळे बाबरा बाई खेळे बाबरा या दिकेचा नगरा खेळे बाबरा खेळे बाबरा खेळे बाबरा
पाहिजे बरं. बाबांचा आवाज बसण्यात एक वेगळं वातावरण तयार झालं असतं बरं. कारण आमच्या महाराजांच्या चालींच्या बाबतीत, आवाजाच्या बाबतीत कोणी हात धरायचं नाही अनिल बाबांचा, मग पाय धरायचे. इतके गोड व्यक्तिमत्व आहे महाराज. पण काय करावं, हे तुमच्या सगळ्यांचं प्रेम असल्यामुळे हे सगळे म्हणजे गातायत बरं महाराज, आहे का नाही. माझी तर एवढी तब्येत बिघडली असती मी आलो नसतो, पण इथं आलो असतो बा. कारण इथले लोक प्रेम करतात ना, इथले लोक एवढे प्रेम करतात महाराज, एवढे प्रेम का सतत म्हणजे अगदी संपर्कात राहतात महाराज. आणि हे मितावलीकर हे तुम्हा सगळ्यांचं प्रेम पाहून मी पुन्हा येईन, आहे का नाही. प्रेम आहे महाराज, खरं आहे का नाही. आणि प्रेम केलं पाहिजे महाराज. देवाला प्रेम आवडतं, प्रेम केल्यानंतर देव येतो, बुवा काय येणार नाही, आहे का नाही. प्रेम केलं पाहिजे हो. भगवंताला सुद्धा प्रेम समर्पित करावं लागतं महाराज. ऐका, सांगित होतं महाराजांनी गवळण गायली, खेळे भवरा. भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ खेळले. मी पण एक खेळ सांगतो, धावता सांगतो. हा, अबक दुबक तिबक बोर त्रिगुण खेळ मानो, 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 त्रिगुण खेळ मानो बोर खेळ विट्टे दानो, त्रिगुण खेळ मानो बोर खेळ विट्टे दानो, अबक दुबक तिबक बोर त्रिगुण खेळ मानो, अबक दुबक तिबक बोर त्रिगुण खेळ मानो. असं अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. खेळ खेळून सगळे गोपाळ थकले आणि मग सगळ्या एकत्रित आणण्याकरता भगवान परमात्म्याने अजून एक स्वतंत्र कार्य केलं, वेणू वाजवला महाराज. अगदी सुंदर वर्णन केले बरं. भगवान परमात्म्याने वेणू वाजवला. बाजे रे मुरली आबाजे, अधर दर मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे, बाजे रे मुरली आबाजे. भगवान परमात्म्याने वेणू वाजवला. गवळणी त्याच्यानेही त्रस्त झाल्या. एक तर गवळण आली बरं रवी बाबा, आणि तिने पाय जरे म्हणजे कृष्ण तिथं खोड्या करत होता तो गोकुळात, पुन्हा इथं वेणू वाजवतो, मला काही सुचत नाही रे. मग एक विनंती करतो ना. काय विनंती करते ग? नको वाजवू श्री हरी मुरली, कारण तुझ्या मुरलीने तानबुक हरले रे. नको वाजवू श्री हरी मुरली. भगवान परमात्म्याला सांगितलं, म्हणलं हे काना नको वाजू रे. एक तर म्हणे हे कृष्णा हिला काही कळत नाही रे, इथं नको ऐकू, वाजव. हळू वाजू 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 धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले, धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले. म्हणलं काग, एक म्हणते मला वाजू नको, एक म्हणते हळू वाजव. नेमकं मग मी गवळणींना सांगितलं भगवान कन्हैयाने, मी वेणू वाजवतो, तुम्हाला नेमका त्रास होतो काय? काय होतं म्हटले. एकीने इतकं सुंदर वर्णन केले. म्हटले कृष्णा, तू जर वेणू वाजवणार तर मला तर या संसाराचा विसरच पडलेला आहे रे बाबा. प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, पती सुखाचा विसर पडला, तुझ्या मुरलीचा छंद लागला. नंद नंदन ओ नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला. एक तर म्हणे कृष्णा, तिला तरी प्रपंचाचा विसर पडला. मी तर प्रपंचात राहते, पण मला कोणाकोणाचा विसर पडला. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा हो, कोण जावा त्या कोण नंदा,
वृत्ती वेदली परमानंदा हो नंदा हो नंदा हो पागोंगाडी घेऊन पायी पागोंगाडी घेऊन भगवान परमात्म्याने वेणू वाजवला महाराज सगळ्यांना एकत्रित आणलं बरं कोणाकोणाला काम नावाची क्रोध नावाची हे सगळे गाई मणेरी नावाचे हे सगळ्या गायींना एकत्रित आणलं महाराज आणि मग झालं का एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला कशाच्या बळावरती महाराज या गोपाळाने देवाला जिंकलं करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान नामचिंतन केलं पाहिजे महाराज विठोबा रखुमाई एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो। या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सगळेच महाराज मंडळी या ठिकाणी आदरणीय आमचे परमस्नेही गुरुवर्य बबनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, रवी महाराज आहेत, पांडुरंग महाराज आहेत, अनिल महाराज, विश्वनाथ महाराज या ठिकाणी अगदी गोड साऊंड सिस्टम लावला बरं। आमच्या शिवशक्ती साऊंडवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे अगं या ठिकाणी अगदी गोड साऊंड लावला महाराज। एक वेळेस कीर्तनकाराला जेवायला नसलं तरी चालतं बरं दादा, साऊंड चांगला पाहिजे। इथं आमच्या साऊंडवाल्यांचाही कोणी हात धरायचा नाही महाराज, अगदी गोड पाहिजे ते कीर्तनाला सांगायची गरजच नाही विको दे बेस दे काय म्हणजे रामकृष्ण हरी गायलं की महाराज अपडेट करतो हा माणूस। अगदी गोड साऊंड लावला त्यांच्यासाठी पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे। त्या ठिकाणी अगदी गोड वातावरण तयार झाले, मंडळाला सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमीत महाराज। आमच्या तरुण बांधवांसाठी तर एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। ह्या ठिकाणी तरुण म्हणजे कीर्तनाला बसतात हे विशेषता आहे बरं। तर अलीकडं कीर्तनाला तरुण धरून आणावं लागतं बाबा आहे का तर हे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। खरं तर कीर्तनाची शोभा ह्या तरुण बांधवांसाठी महाराज बांधवांकरताच अगदी गोड वातावरण तयार झाले। म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो। सेवेला पूर्णविराम तर उठायचं नाही बरं, एक अभंग होईल पुन्हा काही सूचना होणार आहेत, तोपर्यंत कोणीही जागा सोडू नका। आमचे महाराज मंडळी एक पुन्हा एक सुंदर चाल गातील शॉर्टकट अगदी भैरवी आणि मग सेवेला पूर्णविराम। चालेल बोला चाल अभंग म्हणा मग चाल का म्हणे बोमंडळीला असं करा। शिंकेला वियले दुरी होतो तिघांचे मेवरी तुम्ही वारे दोई गळे परा तुका म्हणे आती ठोकानी कवरोने देखा तुम्ही वारे दोई गळे मुख पसरून
हरिला कृष्ण मनी अवगागने प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो वैष्णवनिका